Hi guys, welcome to my YouTube channel. Don't forget to subscribe and stay connected. So आज मी क्रिएट करत आहे हा फेस्टिव लुक आणि हा आहे माझा ब्लाउज which I love. So to begin with, I am using the Ordinary serum for hydration and natural glow. Next step आहे moisturizer. Don't skip this step because soft skin शिवाय मेकअप बेस फ्लॉलेस बसत नाही. त्यानंतर मी यूज करत आहे सनस्क्रीन टू प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम UV रेज. नेक्स्ट आय एम युजिंग अ स्ट्रोक क्रीम ज्याने स्किनला इन्स्टंट ग्लो येतो आणि स्पेशल ओकेजन साठी परफेक्ट आहे. सो नेक्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट, अप्लाइंग प्राइमर बिकॉज याने पोर्स मिनिमाइज होतात आणि मेकअप जास्त वेळ टिकतो. त्यानंतर मी यूज करत आहे कलर करेक्टर टू हाइड द पिगमेंटेशन अँड डार्क स्पॉट्स. आफ्टर दॅट आय एम ब्रशिंग माय आयब्रोज अँड फिलिंग इट विथ अ ब्लॅक आय शॅडो. मी जास्त फिल करत नाहीये बिकॉज आय वॉन्टेड टू लुक नॅचरल. त्यानंतर मी यूज करत आहे कन्सीलर. ॲक्च्युली हा खूप जास्त हाय कव्हरेज कन्सीलर आहे अँड आय वॉज नॉट अवेअर अबाउट इट, सो मी थोडं जास्तच अप्लाय केलं. आधी मी ब्रशने ब्लेंड केलं अँड देन मी एक ब्युटी ब्लेंडरने त्याला इवन आउट केलं. सो जेवढं एक्सेस होतं ते ब्युटी ब्लेंडरमध्ये आलं आणि तुम्ही बघू शकता की आता ते खूप जास्त नाही वाटत आहे. त्यानंतर मी यूज करत आहे आय शॅडो. So I am using a brown eyeshadow for the base. आणि त्यानंतर मी आयलाइनर सुद्धा लावून घेतलं. Also I have applied a gold eyeshadow in the inner corners. Next step आहे फाउंडेशन. So I am using a brush to apply it. तुम्ही फिंगर्स यूज करून सुद्धा अप्लाय करू शकता. Blend it properly. And don't forget your neck. आणि मी सगळं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते बिकॉज जेवढा पण एक्सेस प्रॉडक्ट असेल ते निघणार. After that I'm using setting powder to set my base and powder blush. मी खूप थोडा यूज करते बिकॉज मला खूप नॅचरल फिनिश हवा आहे. सो मी ब्लश लावला आणि साडी नेसून आली बिकॉज मग मला पण साडी नेसायची, त्यामुळे त्यांनी आधी मला नेसवली. लिपस्टिक, मस्कारा आणि काजळ बाकी आहे. सो मी पटकन लावून परत येते फायनल लुक दाखवायला. This is the final look. So तुम्ही बघू शकता किती छान दिसतो मेकअप आणि तुम्ही कोणत्याही ओकेजनला हा मेकअप करू शकता. एनी फेस्टिवल, एनी फॅमिली फंक्शन